नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपल्या मराठी भाषेतून जावाची सुरुवात करणार आहोत आपण. जावाचे क्लासेस घेणार आहोत. म्हणजे आजचा पहिला क्लास आहे आपला. पहिला क्लास म्हणजेच पहिला एपिसोड आहे. यामध्ये आपण कोर जावाबद्दल थोडंसं शिकूया. आणि फर्स्ट ऑफ ऑल जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसबद्दल थोडी माहिती घेऊ आपण. काय काय शिकायचं आपल्याला काही एपिसोडमध्ये, काय काय नाही, त्याबद्दल थोडी माहिती घेऊ. सिलेबसबद्दल सांगायचं झालं तर कोर जावामध्ये मॅक्झिमम 10 पार्ट आहेत. तर त्यापैकी फर्स्ट जो आहे आपण इंट्रोडक्शन टू जावाचं जे इंट्रोडक्शन आहे त्याबद्दल माहिती घेऊ आपण, काय आहे काय नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये जावाची हिस्ट्री काय आहे, त्यामध्ये जावाचे फीचर्स काय काय येतील. नंतर JDK, JRE, JVM आर्किटेक्चर कसं असतं, काय नाही, त्याबद्दल ब्रीफली इन्फॉर्मेशन घेऊ. नंतर जावाचं प्रोग्रामिंग स्ट्रक्चर काय आहे, म्हणजे जावा कसा वर्क होतो, त्याचं प्रोग्रामिंग स्ट्रक्चर काय आहे, काय सिंटॅक्स आहेत. त्यानंतर कंपायलेशन आणि एक्झिक्युशन प्रोसेस कशी आहे त्याबद्दल पण माहिती घेऊ. त्यानंतर काही बेसिक्स गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत. ह्या जर समजल्या तर पुढं जावाबद्दल खूप माहिती म्हणजे लवकर समजायला सोपी जाते. ॲडव्हान्स ज्या गोष्टी आहेत त्या लवकर समजतात. तर त्यामध्ये पहिलं डेटा आणि त्याचे काही टाईप्स आहेत, डेटा टाईप्स, व्हेरिएबल्स आणि काय कन्स्ट्रेंट्स असतात. त्यानंतर काही ऑपरेशन्स असतात जे अरिथमॅटिक ऑपरेशन, म्हणजे बेरीज वजाबाकी जो आपण करतो ते अरिथमॅटिक काही. त्यानंतर लॉजिकल ऑपरेशन्स असतात. लॉजिकल मध्ये आपण लॉजिक गेट्स जे यूज करतात इलेक्ट्रॉनिक्समध्ये, जसं अँड गेट असतं त्याचप्रमाणे इथं पण गेट्स म्हणजे त्यात तेच लॉजिक असतं. काही ट्रूथ टेबल असतात त्याचे. त्यानंतर बिटवाईज ऑपरेटर काय असतात. त्यानंतर रिलेशनल काय असतं, रिलेशनल ऑपरेटर्स काय असतात. त्यानंतर आपण पाहू टाईपकास्टिंग काय असते. त्यानंतर मग कन्व्हर्जेशन्स काय असतात, म्हणजे इंटिजर टू स्ट्रिंग. इंटिजर हा एक डेटा टाईप आहे, ते तुम्हाला पुढे गेल्यावर सोपं जाईल. त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन म्हणजे एखादं स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग म्हणजे काही स्ट्रिंग व्हॅल्यू आहे 16, ह्याची इंटिजरमध्ये कशी कन्व्हर्जन करते, त्याला टाईपकास्ट कसं करायचं. त्यानंतर इनपुट आणि आउटपुट युजिंग स्कॅनर आणि सिस्टीम डॉट आउट. जे इनपुट आउटपुट म्हणजे आपण युजरकडून जे काही इनपुट घेतो त्यासाठी काही क्लासेस आहेत, ते क्लासेस कसे यूज करायचे ते पाहू. त्यानंतर तिसरा टॉपिक म्हणजे आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट काय असतात ते पाहू. म्हणजे काही असे असतात जे रिपीटेड टास्क करण्यासाठी प्रोग्राममध्ये आपण जे रिपीटेड टास्क करतो त्याला एकाच शॉर्ट कोडमध्ये कसं कन्वर्ट करायचं, त्यासाठी ह्या कंट्रोल फ्लो स्टेटमेंट असतात. त्यानंतर तेच कंडिशनल, जर काही कंडिशनल असेल, समजा हे झालं तर हे झालं पाहिजे. आपण म्हणतो ना की जर समजा A+B झाला तरच आउटपुटमध्ये C आलं पाहिजे, जर नाही आला तर आन्सर चुकीचा आहे, असं दाखवण्यासाठी आपण इफ एल्स यूज करतो. त्यानंतर लूपिंगमध्ये काय असतं, लूप असतात, म्हणजे मल्टिपल टाईम एखादा टास्क. समजा तुम्हाला जर समजा काय करायचं असेल, ॲडिशन करायची असेल, 1+1, 1+3 अशी जर ॲडिशन करायची असेल, किंवा 1 to 100ची ॲडिशन, किंवा 1 to 1000ची ॲडिशन, हे करायला खूप अवघड जाते. पण एका शॉर्ट कोडमध्ये आपण 1 to 1000, 1 to 100 कितीपर्यंतचं ॲडिशन आपण कम्प्लिटली करू शकतो. त्यानंतर काही स्टेटमेंट असतात, म्हणजे ब्रेक स्टेटमेंट, म्हणजे प्रोग्रामला आपल्याला कुठं स्टॉप करायचा, तिथून जर ब्रेक केलं तर तिथं एक्झिक्युशन थांबणार आणि एकदम बाहेर पडणार. त्यानंतर कंटिन्यू म्हणजे काय, एक पर्टिक्युलर प्रोग्रामपर्यंत गेलं, तिथून पुढं जर जायचं असेल, म्हणजे एकदम पुढच्या स्टेपलाच, म्हणजे फर्स्ट कोड रन केला त्यानंतर तो स्टॉप करून डायरेक्ट नेक्स्ट याला जायचं असेल तर आपण कंटिन्यू यूज करतो. आणि आपल्याला जे आउटपुटमध्ये रिटर्न काही करायचं असेल तर त्यासाठी आपण रिटर्न यूज करतो. हे जे आहे ते जम्प स्टेटमेंट आहेत, ते कसे यूज करायचे ते पण पाहणार आहोत आपण. त्यानंतर अरे आणि स्ट्रिंग्स पाहणार आहोत. अरेमध्ये 1D अरे काय असतो, 2D अरे काय असतं, डायमेन्शनल अरेलाच 2D अरे म्हणतात. नंतर अरेचे काही मेथड्स आहेत, आपण ते पण पाहूत आपण अरेचे. त्यानंतर स्ट्रिंग आणि स्ट्रिंगचे पण काही मेथड्स आहेत, ते पण पुढं पाहू आपण काय कसं असतं स्ट्रिंगचे मेथड्स आणि स्ट्रिंग. त्यानंतर स्ट्रिंग बफर आणि स्ट्रिंग बिल्डर हे इनबिल्ट मेथड्स आहेत अरेसाठीचे, ते पण पाहू. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगवर येऊ. हा मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, जो की इंटरव्ह्यूमध्ये पण विचारला जातो. आणि यावरच पूर्ण जावा
म्हणजे बेस आहे असं पण म्हणू शकतो. त्यामध्ये काय काय असतं, क्लास काय असते, ऑब्जेक्ट काय असतात, नंतर कन्स्ट्रक्टर काय असतात आणि त्याचे टाईप्स काय आहेत ते पाहू आपण. धिस आणि सुपर कीवर्डमधला डिफरन्स काय आहे ते पाहू. नंतर इनहेरिटन्स काय असतो, जे काही पॅरेंटकडून प्रॉपर्टी चाइल्डकडे देतात असं म्हणतात. जे न्यू आहेत त्यांना नाही माहीत, पण ज्यांना थोडं थोडं नॉलेज आहे त्यांना माहिती आहे की ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग काय असते, त्यामध्ये इनहेरिटन्स कसा असतो, सिंगल इनहेरिटन्स काय, मल्टिपल इनहेरिटन्स आणि हायरार्चिकल, ह्याचा तिन्हीचा डिफरन्स पाहू आपण. नंतर मेथड ओव्हरलोडिंग आणि ओव्हररायडिंग काय असते, एखादी मेथड आहे त्याला ओव्हरलोड कधी करायचं, ओव्हररायडिंग कधी करायचं ते पाहू. नंतर इनकॅप्सुलेशन काय असतं, अब्स्ट्रॅक्शन्स काय असतं आणि पॉलिमॉर्फिझम काय असतं, म्हणजे डेटा सिक्युअर करण्यासाठीच्या या गोष्टी आहेत त्या पण पाहू. नंतर नक्की ॲक्सेस मोडिफायर वर्क कसं करतं, कोणते कोणते ॲक्सेस मोडिफायर्स असतात, जसं की पब्लिक काय असतं, प्रायव्हेट काय असतं, प्रोटेक्टेड काय असतं, हे ॲक्सेस मोडिफायर आहेत ते पण आपण पाहू पुढं. त्यानंतर स्टॅटिक आणि फायनल कीवर्ड हे दोन असतात. स्टॅटिक म्हणजे पर्टिक्युलर स्टॅटिक कधी रन होतो, पहिल्यांदा रन होतो स्टॅटिक का एक्झिक्युशनच्या टाईमला का लास्टला रन होतो का फायनल कोणता रन होतो, ह्यामधला डिफरन्स पाहू आणि ह्याच्यावरची कोडिंग पण पाहू आपण. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे पॅकेजेस आणि इंटरफेसेस. जे काही पॅकेजेस असतात जावामध्ये काही इनबिल्ट पॅकेजेस आहेत, ते जावाचे इनबिल्ट पॅकेज आपल्याला कसे यूज करायचे काय नाही त्याबद्दल पण आपण माहिती घेऊ. थोडं लेक्चर करत जा अटेंड रोज रोज. मी तर टाकत जाईल रोज, प्रयत्न करेल टाकण्याचा रोज. पण जेव्हा तुम्ही एका फ्लोमध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी समजून जातील. एवढंच आहे की जास्तीत जास्त अटेंड करण्याचा प्रयत्न करा आणि गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर काही समजलं नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन टाका, मी तुम्हाला लवकरात लवकर आन्सर देईलच. त्यानंतर पॅकेजेस आणि इंटरफेसेस काय असतात ते पाहू. त्यानंतर काही एक्सेप्शन हँडलिंग हा एक टॉपिक आहे, हा सुद्धा मेन टॉपिक आहे. यामध्ये काय असतं म्हणजे एखादं सडन आपल्याला माहिती आहे हा एक्सेप्शन येणार आहे आणि त्या एक्सेप्शनला आपल्याला कसं हँडल करायचं त्याबद्दलची माहिती आहे. याच्यामध्ये ते एक्सेप्शन हँडल करतो आपण ट्राय कॅच आणि फायनली आणि थ्रोज या कीवर्डनंही एक्सेप्शन करतो. मग त्यामध्ये चेक आणि अनचेक एक्सेप्शन काय असतात. नंतर कस्टम म्हणजे आपले स्वतःचे जर एक्सेप्शन्स आपल्याला क्रिएट करायचे असतील तर ते कसे करायचे त्याबद्दल माहिती घेऊ आपण. नंतर फाईल हँडलिंग असतो, म्हणजे आपले जे फाईल्स असतात मग आपल्या PC मधल्या त्या फाईल आपण याच्यामध्ये कशा यूज करायच्या कोडिंगमध्ये, किंवा त्याला रीड कसं करायचं, त्या फाईलवर काही ऑपरेशन्स करायचे असेल तर ते ऑपरेशन्स कसे करायचे ते आपण फाईल हँडलिंग मध्ये पाहू कसे करायचं काय नाही. त्यानंतर मल्टी थ्रेडिंग हा एक टॉपिक आहे. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय असतो, म्हणजे एकाच टाइम सायमल्टेनियसली आपण मल्टिपल टास्क करतोच कोणी पण. आता एखादा टीचर घ्या, टीचर काय करतो मल्टिपल टास्क करतो. एखादा आता प्रायमरी टीचर काय असतो 1ली ते 5वी पर्यंतचा तो कोणताही विषय शिकू शकतो, तसं मल्टी थ्रेडिंगचं काम आहे. तो कोणतेही एकदाच मल्टिपल टास्क करण्याचं काम करतो. जसं की थ्रेड लाईफ सायकल काय असते, थ्रेड क्रिएट करतो. थ्रेडिंग म्हणजे काय, टास्क. थ्रेड्स म्हणजे टास्क, सेम टाईममध्ये जास्त टास्क करायचे म्हणजेच मल्टी थ्रेडिंग. ओके. त्यानंतर यामध्ये आपण थ्रेड लाईफ सायकल काय आहे, थ्रेड क्रिएशन काय असतं, थ्रेडचे कसं क्रिएट करतो, त्यानंतर थ्रेड्सचे मेथड्स काय काय आहेत ते पाहू. त्यानंतर सिंक्रोनायझेशन ही एक पद्धत असते ती काय असते ते पाहू. इन्नर थ्रेड कम्युनिकेशन काय असतं ते पण पाहू. आणि कलेक्शन आणि फ्रेमवर्क हा लास्ट टॉपिक आहे. यामध्ये कसं असतं जावामध्ये ना आपल्याला स्टोअर करण्यासाठी, डेटा स्टोअर करण्यासाठी कलेक्शन फ्रेमवर्क खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. म्हणजे डेटा आपला कुठला आहे, कोणत्या टाईपचा आहे, तर कुठं स्टोअर करायचा, कसं स्टोअर करायचं हे याच्यामध्ये कळतं आपल्याला. याच्यामध्ये कलेक्शन हायरार्ची काय असते ते पाहू. त्यानंतर लिस्ट, सेट, मॅप आणि इंटरफेस यांचा डिफरन्स पाहू. याच्यात काय असतं काय नाही, याचे डेफिनेशन्स काय असतात. इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यात महत्त्वाचा इंटरव्ह्यूवरचा आवडतीचा क्वेश्चन म्हणजे कलेक्शन आणि फ्रेमवर्क्स. याच्यावर जास्त क्वेश्चन विचारतो. त्यानंतर array लिस्ट काय असते, लिंक लिस्ट काय असते, हॅश सेट काय असतं, ट्री सेट काय असतं, हॅश मॅप काय, ट्री मॅप, ह्या पूर्ण गोष्टी आपण इन डिटेलमध्ये पाहू. फक्त तुम्ही रोज अटेंड करत जा लेक्चर. ज्यांना पण नवीन शिकण्याची इच्छा आहे, जावाबद्दल खूप काही कन्फ्युजन्स आहेत, त्या पूर्ण कन्फ्युजन मी सॉल्व करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. काही जर तुम्हाला डाऊट असेल काही असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये डाऊट सेंड करा. मी तुम्हाला तुमचं डाऊट सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. आणि हा जर सिलेबस तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी इथं पाठवतो चॅनलची, त्यावर तुम्ही जॉईन करा. तिथं मी पूर्ण आपल्या जे काही क्लासमध्ये होईल ते पूर्ण डेटा तिथं मी सेंड करत जाईल. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो.